सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनल मध्ये. आज आपण अतिशय महत्त्वाचं योगासन शिकणार आहोत की तुम्हाला कोणतेही आजार असू दे, कोणताही विकार असू दे, म्हणजे तुमचं पोट दुखत असेल, तुम्हाला पचनाचे विकार असतील, तुमची पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल, तुमचं मन एकाग्र होत नसेल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, अशा सर्वांवर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे भुजंगासन. भुजंगासन हे अतिशय महत्वपूर्ण योगासन आहे. भुजंग म्हणजे साप. भुजंग सारखी आपली आकृती होते म्हणून या आसनाला भुजंगासन असे नाव दिले गेले आहे. भुजंगासनाचे खूप सारे फायदे आहेत. हे फायदे जर तुम्ही ऐकले तर तुम्ही म्हणाल होय, भुजंगासन रोज केलंच पाहिजे. भुजंगासनामुळे पाठीचा कणा लवचिक होतो, पाठीच्या मणक्यांना आराम मिळतो, पोटाचे अनेक विकार आहेत ते बंद होतात, पोटावर ताण आल्याने पचनाचे विकारही सर्व दूर होतात, त्याचप्रमाणे कंबरदुखीचे प्रमाण देखील कमी होते. त्यानंतर आपल्याला मानसिक शांतता लाभते, एकाग्रता होण्यास मदत होते. भुजंगासनामुळे शरीरात अनेक वेगवेगळे बदल होतात की ज्यामुळे आपल्याला रोज फ्रेश आणि ताजेतवाने. परंतु लक्षात ठेवा, हे आसन सर्वांनीच करणे योग्य नाही. मग कुणी कुणी हे आसन करू नये तर गर्भवती स्त्रिया, ज्यांना श्वसनाचा त्रास होतो त्यांनी देखील हे आसन करू नये. त्यानंतर ज्यांना बीपी डायबिटीज आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे आसन करणे महत्वाचे आहे. तर मग चला बघूया आपण हा आसन कसा करायचा. भुजंगासन. भुजंगासन करताना दोन्ही हात छातीजवळ या पद्धतीने, त्यानंतर श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकायचं आहे. असं करताना काळजी घ्यायची की कोपरे असे बाजूला जाऊ नये, कोपरे बरोबर छाती जवळच लावलेले. त्यानंतर श्वास घेत मान वर करायची आहे. या पद्धतीने हळूहळू वर उठायचं आहे. त्यावेळी कोपरे थोडे वक्रच ठेवायचे आहेत, कोपरे पूर्ण सरळ करायचे नाहीयेत, त्यामुळे हातांवर ताण येतो, पण आपल्याला ताण हा पाठीच्या मणक्यांना द्यायचा आहे. त्यामुळे कोपरे वक्राकार ठेवायचे आहेत आणि मान जास्तीत जास्त मागे टाकायची आहे. ही झाली भुजंगासनाची आदर्श स्थिती. परंतु ज्यावेळी तुम्ही सराव कराल आणि तुमच्या सरावाने अभ्यास वाढेल, त्यावेळी नंतर तुम्ही हात हळूहळू सरळ करून मान जास्तीत जास्त मागे टाकू शकता या पद्धतीने. त्यानंतर शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे आणि मग हळूहळू श्वास सोडत जमिनीवर यायचं आहे. कपाळ जमिनीला टेकवायचे आणि हात सरळ. या पद्धतीने आपल्याला भुजंगासन करायचं आहे. मी पुन्हा एकदा दाखवते. 1 ला श्वास घेत हात छातीजवळ, कपाळ जमिनीला टेकलेले. 2 ला श्वास सोडून श्वास घेत कपाळ आणि मान जास्तीत जास्त मागे, त्यावेळी हात हळूहळू वर करून थोडे वक्राकारच ठेवायचे आहेत, मान जास्तीत जास्त मागे. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावधान. आसन सोडणार आहोत. 1 ला श्वास सोडत कपाळ जमिनीला लावायचं आहे. 2 ला हात सरळ. भुजंगासन करताना वेगवेगळ्या चुका होतात, त्या कशा टाळायच्या आणि त्या नेमक्या चुका कोणत्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. भुजंगासन करताना आपण आधी विपरीत शयन स्थितीमध्ये येतो. त्यानंतर हात छातीजवळ घेताना बोटं आहेत ती अशी पसरली जातात, ती न पसरता जवळ घ्यायचे आणि अंगठे जास्तीत जास्त लांब ठेवायचे या पद्धतीने. आणि नंतर कोपर असे होतात, ते कोपर असे न ठेवता शरीरात जवळ ठेवायचे आहेत आणि कपाळ जमिनीला लावताना नाक जमिनीला लावायचं नाहीये, कपाळ फक्त जमिनीला लावून नाक वर घ्यायचं आहे. त्यानंतर वर येताना मानेला असा झटका नाही द्यायचा आहे, हळूहळू वर यायचं आहे. पोट जमिनीवरून हळूहळू उचलायचं आहे आणि त्यावेळी सुद्धा कोपरे असे होऊ शकतात. ते असं न करता जमिनीला आणि आपल्या शरीराला व्यवस्थित समतल ठेवायचे आहेत आणि मान हळूहळू मागे जाऊ द्यायची आहे.
या पद्धतीने. या जर चुका व्यवस्थित टाळल्या आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची चूक आहे ती तुम्हाला सांगते. पाय असे ठेवले जातात, परंतु असे न ठेवता पाय व्यवस्थित पसरून जुळवायचे आहेत. बऱ्याच जणांचे पाय भुजंगासन असं करताना असे असे होत जातात. ते या पद्धतीने पसरू न देता जुळवूनच ठेवायचे आहेत. हीच भुजंगासनाची आदर्श स्थिती आहे. भुजंगासन करताना जशा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्याच पद्धतीने काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे शरीराचा सन्मान करा. कोणताही शरीराला अजिबात जोर द्यायचा नाहीये. कोणत्याही गोष्टी फास्ट पटापट करायच्या नाहीये, कारण भुजंगासन हे आरोग्याचं गुपित आहे. तर तुम्हाला भुजंगासनाची संपूर्ण माहिती समजली असेलच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.